नमस्कार. ॲस्ट्रो स्टारमध्ये मी धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करते. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण 3 राशींबद्दलची माहिती घेतली. आता राशीचक्रातली चौथी रास म्हणजे कर्क रास या राशीबद्दल आपण माहिती घेऊयात. कर्क रास ही चौथी रास आहे. याचा स्वामी असतो चंद्र आणि यांचा वार आहे सोमवार. यासाठीचा मंत्र जो आहे तो आहे ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः. या मंत्राचा 111 वेळा कर्क राशीच्या लोकांनी जप करावा. त्यांच्यासाठी लिंगाष्टक स्तोत्र जे आहे ते त्यांनी 3दा पठण करावं. ही जी स्तोत्र आहे हे स्तोत्र त्यांनी राहत्या घरी किंवा जागृत शिवमंदिरात जर का केलं तर त्यांना हे खूप फायदेशीर ठरतं. आता हे मंत्र किंवा हे स्तोत्र जे आहे हे यांनी कधी म्हणावं तर दर सोमवारी आणि सोमप्रदोष असताना या स्तोत्राचं किंवा या मंत्राचं पठण अवश्य करावं. पांढरे तांदूळ 1 किलो दान यांनी महिन्यातून एकदा तरी करावेच. तसंच शंकराला वर्षातील 21 सोमवार 21 पांढरी किंवा 21 धोत्र्याची फुले जी आहेत ती कर्क राशीच्या लोकांनी नक्की आवर्जून वाहावीत आणि यामुळे काय होईल तर समग्र अरिष्टांचा नाश होईल. ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.